नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. राम मंदिराचं प्रकरण चिघळत आहे. आता दिग्विजय सिंगनी घोषणा केली. दिग्विजय सिंग पूर्व मुख्यमंत्री मध्य प्रदेश, 10 वर्ष ते मुख्यमंत्री होते, 2 वेळा राज्यसभा होते, 6 वेळा आमदार होते. इंडियन नॅशनल काँग्रेसचे फार मोठे नेता. त्यांनी त्यासोबतच आज एक अजून घोषणा केली की त्यांनी आता राजकीय संन्यास घेतलेला आहे. त्यांनी सांगितलं की मी सोशल मीडिया, कुठल्याही जनसभेत कुठलीही राजकीय टिप्पणी आता मी करणार नाही. मी राजकारणातून निवृत्त झालेलो आहे. मला भरपूर दिलं पार्टीनी, मला भरपूर दिलं संघटनेनी, मोठमोठ्या पदांवर राहिलो, सरकारमध्ये पदांवर राहिलो. आता मी 80 वय माझं 80 व्हायला लागलंय. 1947 मध्ये जन्म झाला त्यांचा. 8 फेब्रुवारीला. राघवगड एक छोटा एक रियासत होती, फार छोटी आहे ती, आणि ती रिवा महाराजाच्या अंडर होती. आणि ते अर्जुन सिंगचे अध्यक्ष, अर्जुन सिंगचे जवळचे नातेवाईक आहेत. आणि अर्जुन सिंग जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा ते काँग्रेसचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष झाले. त्यावेळेला मी इंदोरला फ्री प्रेसमध्ये होतो, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो आणि त्यांची माझी चांगली मैत्री आहे. ते अतिशय धार्मिक आहे. ते म्हणाले की आता माझं जीवन, मी राहिलेलं जीवन फक्त सनातन धर्माच्या रक्षासाठी वापरणार आहे. आणि जे प्रकार झालाय राम मंदिरात त्यात मी खरोखरच आहत आहे. त्यामुळे मग एक पदयात्रा सुरू करणार आहे. भ्रष्टाचार उज्जैनच्या महाकाळमध्ये भरपूर झाला आणि उज्जैनच्या महाकाळमध्ये झालेला भ्रष्टाचार सगळीकडे छापून आला. परंतु भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात असो या राज्यात असो त्याच्याकडे दुर्लक्ष करतं. आणि महाकाळ नगरी उज्जैनमध्ये काही घोटाळ्यांमध्ये तर स्वतः मुख्यमंत्रीच अटकलेले आहेत, असं इंडियन एक्सप्रेसने 1.5 पानाची एक मोठी स्टोरी केली होती लँड स्कॅन्डलची. तर त्या उज्जैनला जे सनातनी धर्माचं फार मोठं सेंटर आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, महाकाळ आहे, तिथे कुंभ होतं. आणि तिथे झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल मी तिथनं पदयात्रा सुरू करतोय 1000 किलोमीटर पर्यंत आणि अयोध्येला येतो. पहिले त्यांनी ठरवलं होतं की ते ऑक्टोबर 2 महात्मा गांधीच्या जन्मदिवशी आपली पदयात्रा सुरू करतील. पण त्यानंतर ते म्हणाले आता मला दसऱ्याच्या दिवशी ही पदयात्रा सुरू करायची आहे. दसऱ्याच्या दिवशी मी हे पदयात्रा सुरू करून, ज्या दिवशी रामाने विजय मिळवला रावणावर, त्याच या भ्रष्टाचार रूपी रावणावर विजय मिळवण्यासाठी मी रामाच्या दरबारात दसऱ्याच्या दिवसापासून माझी पदयात्रा सुरू करणार आहे उज्जैन पासून, आणि ती अयोध्यापर्यंत घेऊन जाणार. माझ्या पूर्ण पदयात्रेमध्ये मी कोणालाही बोलावलेलं नाहीये. ज्यांना यायचं आहे, कुठल्याही धर्माचा असो, जातीचा असो, तो त्या पदयात्रेत येऊ शकतो. कुठलाही राजकीय दलाची लोक त्या पदयात्रेत सामील होऊ शकतात, ज्यांना खरोखरच या धर्मामधनं भ्रष्टाचारी लोकांना बाहेर काढायचं आहे. मी ज्या पार्टीमध्ये आहो, काँग्रेसमध्ये, त्याचे जे आमचे सुप्रीमो आहेत राहुल गांधी, मी त्यांना सुद्धा इथे बोलावणार नाही किंवा कुठल्याही काँग्रेसीला मी म्हणत नाही की तू यावं. हा मंच सगळ्यांसाठी खुला आहे. पण माझ्या या पदयात्रेत मुख्य अतिथी म्हणून मी त्या संतोष दुबेला बोलावतोय, ज्यांनी कार सेवा करताना जवळजवळ 4 गोळ्या त्याला लागल्या आणि मोठ्या मुश्किलीने तो जिवंत राहिला. अशा संतोष दुबेला मी माझ्यासोबत मुख्य अतिथी म्हणून त्याला बोलवणार आहे. आणि तो खरोखरच राम जन्मभूमीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कितीतरी दिवसापासून लगातार बोलतोय. लगातार तिथे झालेल्या भ्रष्टाचाराचं सगळं तो भांडाफोड तो करतोय. त्यामुळे त्याला मी मुख्य अतिथी म्हणून तिथे बोलवणार आहे. तो माझ्यासोबत राहील आणि मग आम्ही सगळे तिथे राम मंदिरापर्यंत जाऊ आणि तिथे गेल्यावर आम्ही पुढची रणनीती करू की या भ्रष्टाचारांपासून या धर्माला मुक्त कसं करायचं. हा जो प्रकार
दिग्विजयने सुरू केला त्यांनी कुठेतरी असहाय्य झालं. त्यांनी पुढे हे म्हणाले ते आपल्या पत्रकार परिषदेमध्ये, ते म्हणाले की या पूर्ण भ्रष्टाचारामुळे नरेंद्र मोदीची इमेज जी होती ती बिलकुल तारतार झाली. अमित शहा बदनाम झाले आणि योगी आदित्यनाथजी, तुमचं जे मठ आहे गोरखनाथ पीठ आहे गोरखनाथ मध्ये, त्या मठाने 19व्या शतकापासून राम मंदिरासाठी सतत लढाई लढली आहे. अहो, तुमच्या पीठाने जर गोरखनाथ पीठाचे तुम्ही पीठेश्वर आहात, त्या गादीवर बसलेले आहात, मुख्यमंत्री आहात उत्तर प्रदेशचे, या ट्रस्ट मध्ये गोरखनाथ मंदिरातल्या ट्रस्ट पैकी एखादा जरी माणूस तुम्ही ठेवला असता तर होऊ शकतं की ते चोरी झाली नसती. पण या वक्तव्यावर मी थोडस रिझर्वेशन आहे माझं, कारण दिग्विजय किती जरी स्वतःला सर्व धर्म समभावचा आव आणतात, पण ठाकूरवाद हा त्यांच्यात कुठून भरलेला आहे. त्यामुळे ते सगळ्यांना दोषारोपण करू शकतात, पण योगी आदित्यनाथला नाही करणार. पण जितका भ्रष्टाचार योगी आदित्यनाथच्या सरकारमध्ये सध्या चालू आहे उत्तर प्रदेशमध्ये, योगी आदित्यनाथचे लाडके कलेक्टर अयोध्यामध्ये, ते सुद्धा तिथे ट्रस्टी होते, ते सुद्धा त्याकडे कानाडोळा करत होते. प्रत्येक महिन्याला अयोध्याला योगी आदित्यनाथ जायचे, त्यांच्या नाकासमोर हे सर्व चाललं होतं. जमिनीच्या भ्रष्टाचाराचे कागद बाहेर आले होते, साक्षी आल्या होत्या सगळ्या, पण ते का चूप राहिले? ठेकेदार सोशल मीडियामध्ये व्हिडिओ टाकत होते की साहेब या मंदिरामध्ये सामान विकत घेतलं जातं, म्हणजे ते सिमेंट, लोहा, लोखंड या सगळ्यासाठी 40% कमिशन दिलं जातं. मार्केटपेक्षा खूप महाग या वस्तू खरेदल्या जातात. इतका भ्रष्टाचार देवाच्या मंदिरासाठी होतो. राजस्थानच्या एका दगड विक्रेत्या, म्हणजे जो स्टोन राजस्थानमध्ये मायनिंग मध्ये जे मोठमोठे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा जो स्टोन निघालेला आहे, त्याचा माईनचा मालकाचा इंटरव्ह्यू आता आलाय मार्केटमध्ये. तो म्हणाला की पूर्ण देशात आमच्यासारखा दगड कुठे मिळत नाही आणि ही सगळी धरती मातेची कृपा आहे आमच्यावर, तीच आम्हाला देते. त्यामुळे आम्ही ठरवलं की कुठल्याही मंदिराला देशात ज्यांना हे दगड पाहिजे, तो मंदिरासाठी आम्ही दगड फ्रीमध्ये देतो. आम्ही इथे दगड देतो, तुम्ही घेऊन जा तुमच्या मंदिराची मंदिर बांधायचं, पण मंदिरासाठी लागणाऱ्या दगडाला आम्ही पैसा घेत नाही. आम्ही अयोध्याच्या या ट्रस्टला भेटलो, मी कितीतरी पत्र लिहिले की या मंदिरासाठी जर तुम्हाला दगड पाहिजे तो मी तुम्हाला फुकटात द्यायला तयार आहे. बाकी लोकांना मी सांगतो की तुम्ही इथनं घेऊन जा, मी अयोध्यापर्यंत हा दगड पोहोचवायला तयार आहे. पण त्यांनी माझा दगड घेतला नाही, पण पुढे आमचाच दगड दुसऱ्याकडनं मोठ्या किमतीत विकत घेऊन बहुतेक त्याला कमिशन खायचं असेल म्हणून असं केलं असेल, असा तो आरोप लावतोय सध्या. हे सगळे भ्रष्टाचार समोर असताना योगी आदित्यनाथ चुप राहिले. तर दिग्विजयचा प्रेमाचा त्यांना मोठा उन्मळा येत असेल योगींबद्दल, कारण तो ठाकूरवाद आहे. सगळे ठाकूर एकत्र होतात, मग एकमेकाच्या पापावर पांघरून घालतात. पण खरोखरच्या दिग्विजयची यात्रा जे निघेल आणि ती मध्य प्रदेश पासून जर पूर्ण उत्तर प्रदेश गेली तर काही दुसरं राज्य त्यांना मध्य प्रदेश मधून सरळ ते उज्जैन वरून निघाले तर सरळ ग्वाल्हेर आणि मग ग्वाल्हेर वरून भिंड मुरेना मधून तिकडे बुंदेलखंड मध्ये प्रवेश करून ते अयोध्येला जाऊ शकतात. रस्ता तो घेतील त्या. पण त्यात बराचसा मध्य प्रदेशचा भाग आणि बराचसा उत्तर प्रदेशचा भाग व्याप्त होईल. आणि दिग्विजयची पदयात्रा ही नेहमी विरोधी पक्षासाठी त्रासदायक ठरते. त्यांची एक नर्मदा यात्रेने म्हणजे 3 टर्म मुख्यमंत्री असलेल्या शिवराज सिंग चौहानला सत्तेतनं बाहेर काढलं होतं. ही पदयात्रा किती कोणाला त्रास देईल हे तर वेळच सांगेल. परंतु दिग्विजयनी आता राजकारण सोडून धर्मकारण हातात घेतलं असं आपण म्हणायला हरकत नाही.
आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तुमचा नमस्कार. पाहत राहा न्यूज लॉन्चर मराठी.